आज ह्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या आमचे आदिदैवत, आमचे प्रेरणास्थान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती आणि समाज प्रबोधन मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला। ह्या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि विशेषतः समाजातील ज्या अनेक अडीअडचणी आहे त्याच्यावर ह्या ठिकाणी समाज प्रबोधनसुद्धा करण्यात आलं आहे। नक्कीचपणे जे काही सरकार आहे, आता असलेली सरकार, आदिवासीवर होणारे अन्याय अत्याचार, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे कायदे आदिवासी समाजासाठी सरकार लादत आहे आणि आदिवासीमध्ये जे घुसखोरी होणार आहे, ज्याप्रमाणे पूर्वी झालेली माना समाज आणि कोष्टी समाज ह्या समाजाने घुसखोरी केलीच, पण धनगर समाजाला सुद्धा प्रोटेक्शन देण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून त्याचा एक निषेधसुद्धा आणि त्याच्यावर सुद्धा अनेक मान्यवर ह्या ठिकाणी प्रबोधन करत आहेत, समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत। कारण की धनगर समाज आमच्या समाजामध्ये जर आला तर आमच्या समाजाच्या बरेचशा गोष्टी ज्या आहे, म्हणजे नोकरीमधलं आरक्षण असो, काही व्यापारातल्या सुविधा असो, शिक्षणातल्या काही सुविधा असो, त्या सर्व सुविधा लाटण्याचं काम तो धनगर समाज करणार आहे। आणि महाराष्ट्रातली जी सरकार आहे त्या सरकारने एक डिक्लेअरसुद्धा केलं आहे की आदिवासी समाजाला ज्या सोयीसुविधा भेटणार आहे त्यात संपूर्ण सोयीसुविधा धनगर समाजाला आम्ही देऊ, अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या सरकारनं घोषित केलेलं आहे। त्यामुळे सर्व समाज बांधव त्याच्यावर एक होऊन त्याच्यावर अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येणार आहेत।